महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रद्धेची ताकद। कोटगावामध्ये पवित्र दगड उचलून पूर्ण केली जाते होळीची प्रदक्षिणा। भक्ती, शक्ती आणि परंपरेचा त्रिवेणी संगम म्हणजे कोटगावची ही जागृत होळी। कोटगावाचे प्रत्येक सण म्हणजे संपूर्ण गावकऱ्यांच्या अस्मितेचा, श्रद्धेचा सोहळा असतो। कोटगावाची होळी म्हणजे परंपरा, संस्कृती आणि गावाची एकजूट। आणि केवळ सणच नाही तर एक गाव एक होळी या संकल्पनेतूनच गावाची एकजूट तर दिसतेच, पण जेव्हा होळीची पहिली ठिणगी पडते तेव्हा प्रत्येक कोटगावकरी हृदयाने आपल्या ग्रामदेवतेचे चरणी नतमस्तक होतो। ही होळी म्हणजे दुष्ट प्रवृत्तींचा नाश आणि सात्विकतेचा विजय मानली जाते। कोटगावचे ग्रामदैवत श्री राघोबा देव हे परिसरातील अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे दैवत म्हणून ओळखले जातात। श्री राघोबा देव हे केवळ मंदिर नसून संपूर्ण गावाचे जागृत शक्तिपीठ आहे। लहान मुलांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच मनात या दैवताबद्दल नितांत श्रद्धा आहे। श्री राघोबा देव म्हणजे संकटात धावून येणारा आधार आणि गावाचा रक्षणकर्ता। या श्रद्धेपोटी होळी प्रज्वलित झाल्यानंतर देवाचा हा पवित्र दगड उचलून फेऱ्या मारण्याच्या प्रथा आजही तितक्याच भक्तीने जोपासली जाते। हा दगड उचलणे म्हणजे केवळ शारीरिक कसरत नसून ती देवाप्रती असलेली आपली भक्ती आणि निष्ठा सिद्ध करण्याची एक परीक्षा असते। तसे दगड उचलणे म्हणजे श्री राघोबा देवाचा आशीर्वाद मिळवणे अशी गावकऱ्यांची धारणा आहे। म्हणून तर 50व्या वर्षीही मंगेश पाटील यांनी 6 फेऱ्या मारल्या तर अभिषेक भोईर यांनी 10 फेऱ्यांचा हा टप्पा गाठला। ही शक्ती केवळ माणसाची नसून जागृत देवस्थानच्या आशीर्वादाची प्रचिती आहे। अशी अनेक वर्षांपासूनची ही परंपरा अखंड सुरू असून कोटगावच्या मातीने हा सांस्कृतिक वारसा आजही जपून ठेवला आहे। यावेळी 2 गटातील स्पर्धा रंगली। यात वयाचे बंधन विसरून स्पर्धकांनी श्री राघोबा देवाच्या नावाने दगड उचलला। 40 वर्षावरील वयोगटात मंगेश पाटील वय वर्ष 50 यांनी आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर 6 फेऱ्या पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला। 50शीतही त्यांनी दाखवलेली ही ऊर्जा तरुणांसाठी प्रेरणादायी ठरली। तर युवा गटात मोठी चुरस पाहायला मिळाली। अभिषेक भोईर यांनी विक्रमी 10 फेऱ्या मारून प्रथम क्रमांक पटकावला तर तेजस भोईर यांनी 5 फेऱ्यांवरून द्वितीय क्रमांक पटकावला। विजेत्या स्पर्धकांना कोटगाव ग्राम सुधारणा मंडळाच्या अध्यक्षांच्या वतीने प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले। धगधगती होळी समोर श्री राघोबा देवा की जय हा जयघोष आणि अंगावर शहारे आणणारे दगड उचलण्याचे ही दृश्य पाहून उपस्थित प्रेक्षक भारावून गेले होते। कोटगावची युवा शक्ती आपल्या ग्रामदेवतेच्या चरणी लीन होऊन जतन केलेली ही परंपरा म्हणजे भक्ती तिथे शक्तीचे जिवंत उदाहरण ठरले। भक्तीचा अखंड झरा आणि पूर्वजांचा हा वारसा पुढील अनेक पिढ्यात असा तेवत राहील यात शंका नाही। विज्ञानाच्या युगातही आपली जुनी परंपरा आणि रीतिरिवाज तितक्याच पवित्र भावनेने जपणारे कोटगाव संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, कोटगाव, उरण।